काका हा मवाली आहे ना, कधी काय चोरेल ना सांगता येत नाही, पण त्याच्यात ना ह्याची चूक नाहीच आहे. त्याला जन्म दिलाय ना त्या आई बाबांची चूक आहे. आम्हा सगळ्यांना माहितीये की ऍक्सिडेंट तुमच्याच घरातल्या एका माणसाने केलाय, पण तुम्ही ड्रायव्हरचा बळी देताय का तो गरीब आहे म्हणून? मी चालवत होतो गाडी, थोडी दारू प्यायलो होतो. बाबा. अरे स्वराज, काय म्हणतोस बाबा? तुला प्रीती बरोबर लग्न करायचंय की नाही? जर बोलणार नसशील ना तर मग मी हे सगळं माझ्या पद्धतीने हँडल करतो. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ये बस. नाही नाही बाबा, मी आहे. अरे बस रे, बसून बोल. बस बस. बोल. बरं आहेस ना? नर्वस झालायस? हो. वाटलंच होतं मला. त्याआधी सकाळसाठी सॉरी. हो बाबा, तुम्ही. मी तुला विचारायला हवं किंवा सांगायला तरी हवं होतं निदान. बाबा ऍक्च्युली त्यामुळेच थोडा गोंधळ झालाय. सदा आणि तन्वी अचानक आले, तू एकदम गडबडून गेलास. मला तेव्हाच लक्षात आलं होतं. तुम्हाला आत्यानं काही सांगितलंय का? नाही, तिने कशाला सांगायला पाहिजे. मला कळतं की बाप आहे मी तुझा. मला माहिती आहे आत्ता तुझ्या मनात तन्वीबद्दल खूप प्रश्न असतील. मी तुझ्या आईला बघायला गेलो होतो ना, तेव्हा माझ्या मनात असे असंख्य प्रश्न होते. ते सगळे प्रश्न, ती हुरहुर, तो नर्वसनेस बाजूला ठेवून तन्वीकडे बघितलंस ना, तुला जाणवेल तिच्यासारखी उत्तम लाईफ पार्टनर तुला कधीच मिळणार नाही. पण बाबा. पण नाही बिण नाही, निर्णय घे आणि मोकळा हो. तुला सांगू, आज खूप दिवसांनी मला शांत वाटतंय. सगळे ताण गेल्यासारखं वाटतंय.